ओके. आता आपण गुणस्थानाची सगळी चर्चा. काय शंका असेल तर आत्ताच विचारा बरं का, कारण आपल्याला काय आहे 2 दिवसामध्येच काय करायचं आहे हे सगळं. आज जास्तीत उद्या आहे ना. तर काय असेल तर विषय पूर्ण करायचा आहे. दुसरं काय सांगायचं होतं, हां तो पण एक मला हे निरोप आलेला आहे की आपण कुंतगिरीला जाणार आहोत का नाही. कोणी उद्या जाणार असतील, कोणी परवा जाणार असतील, पण जाण्यापूर्वी माताजींनी सांगितलं की नमोकार मंत्राची एक जाप करायची, त्याशिवाय गाडीत बसायचं नाही. कळलं का? सगळ्यांना सांगा. ठीक आहे ना. जाण्यापूर्वी काय करायचं आहे, एक माळ करायची आहे, मगच गाडीत बसायचं. समजलं का नाही? हां. आणि गाडीत बसल्यानंतर सुद्धा जाईपर्यंत नमोकार मंत्र म्हणायचा. समजलं का? येताना पण म्हटलं तर चालतंय, नाही तर म्हणून जाताना फक्त सांगितलं होतं येताना गप्पा मारू द्या आम्हाला, आहे ना. तर लक्षात आलं. तेवढं सगळ्यांना हा निरोप द्या. चला. तर आता आपण काय बघत आहोत, संख्या. सगळ्या 4 गतीच्या अपेक्षेने संख्या बघितली होती. हां. आता फक्त काय बघायची आपल्याला, मनुष्यांच्या अपेक्षेने संख्या बघायची. पहिल्या गुणस्थानवरती किती जीव आहे सांगितलं, तो का 29 अंक प्रमाण पर्याप्त जीव आहेत. ठीक आहे ना. हां. आणि अपर्याप्त तर किती आहे सांगितलं, असंख्यात. अपर्याप्त म्हणजे काय, ज्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही आणि होणारही नाही, असा कोण अपर्याप्त. म्हणजेच लब्ध पर्याप्त. विसरू नका. कळलं का? नाही तर अवघड होईल मला. हां. तर ते पक्क केलं आहे 4 वेळा. तर त्यामुळं सांगितलं काय की हा मग तो अपर्याप्त. असे जीव किती सांगितलं, असंख्यात. हे आता ही संख्या कशाच्या अपेक्षेने चाललेली आहे, मनुष्यांच्या अपेक्षेने. उत्कृष्ट सदैव असतात असं नाही चाललं, सदैव वाले संपले इकडं. हा ना. ही संख्या जी चालली ती कोणाच्या अपेक्षेने चाललेली आहे, 4 गतीचे असो किंवा मनुष्य गतीचे असो, हे उत्कृष्ट मॅक्झिमम ह्याच्यापेक्षा जास्त असणार नाहीत, हे सांगायला आले. नाही तर म्हणताल की 29 अंक प्रमाण संख्या सदैव असते. नाही, चुकलं उत्तर. कळलं का नाही? ही मॅक्झिमम संख्या सांगितली. कळलं? पुढं त्यानंतर हां काय बरं, हां दुसऱ्या गुणस्थानामध्ये मॅक्झिमम किती सापडतील सांगितलं, 52 करोड. तिसऱ्या गुणस्थानामध्ये लक्षात ठेवायला सोपं आहे, दुप्पट. कळलं ना. दुप्पट का झाला, काळ काय आहे त्याचा, मोठा आहे त्याच्यापेक्षा. कळालं ना. पुढं चौथ्या गुणस्थानामधले मनुष्य 700 करोड. कळलं का? मॅक्झिमम. कळलं का नाही? 700 करोड पेक्षा जास्त मनुष्य चाललंय. खालचे नारकी, स्वर्गातले आणि तिर्यांचे पकडले नाही चौथ्या गुणस्थानातले, कारण ते सगळे असंख्यात आहेत. सांगितलं होतं का नाही? फक्त 7व्या नरकातले सांगितले होते, बाकी सगळ्या मिळून पण असंख्यातच होणार आहेत. 7व्या नरकातले 4थ्या गुणस्थानवरती असंख्यात आहेत. 6व्यातले, 5व्यातले, 4थ्यातले, तिसरे सगळे मिळून असंख्यात होणारच आहेत. स्वर्गातले पण सगळे देव सांगितले, ते पण जर पहिले 4थ्या गुणस्थानावरती, ते पण किती आहेत, असंख्यात सम्यदृष्टी सापडतील. तिर्यांच्यामध्ये सुद्धा 4थ्या गुणस्थानावरती असंख्यात तिर्यांच्या सापडतात. सांगितलं ना, बघितलं ना आपण ते स्वयंभूरमण. समजलं का नाही? हां. तर मग अशा प्रकारे सांगितलं काय आहे की ते असतील. पण आता आपण चर्चा चालली आहे कोणाची, मग ते 4थ्या गुणस्थानावरती मनुष्य काय असतील सांगितलं, 700 करोड. 2.5 द्वीपामध्ये मनुष्य कुठे आहेत, ही सगळी संख्या कुठे येणार आहे, 2.5 द्वीपात. समजतं का नाही? 2.5 द्वीप समजतं ना, 2.5 द्वीप. 2.5 द्वीप का म्हणलं, एक जम्बूद्वीप, एक धातकी खंड आणि पुष्करार्ध. पुष्कराच्या बरोबर मधनं, पुष्करवर जो द्वीप आहे त्याच्यामधनं काय गेलेलं आहे, मानुषोत्तर पर्वत गेलेला आहे. आणि त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे शिबिरामध्ये, आठवत आहे ना. त्यानंतर सांगितलं काय, अशा प्रकारे तिथं सांगितलं की मग त्या मानुषोत्तर पर्वताच्या पलीकडे नाही आहे, मग त्यामुळे अर्धा झाला तो, मग 2.5 द्वीप झाला. ह्या 2.5 द्वीपामध्ये काय सांगितलं, मनुष्य किती आहेत तर सांगितलं 700 करोड सापडतील. 4थ्या गुणस्थानावरती जर सापडले तर जास्तीत जास्त, है ना.
मग कशाला घाबरायचं टेन्शन आहे? 700 करोड. म्हणून तिथं एकदा असा प्रश्न विचारला होता, तिथं आलेला श्लोक ज्ञानार्णवमध्ये, की ह्या पंचम काळामध्ये भरक्षेत्रामध्ये सम्यक दृष्टी सांगितलं, अगदी बोटावर मोजण्यायोग्य 2-3 असतील काजव्याप्रमाणे, आहे का नाही? आणि मग तिथं मग वीरसागर महाराजांनी ते सांगितलं होतं की ती संख्या 2-3 असो अथवा 700 करोड असो म्हणले, आहे ना, त्या संख्येपेक्षा त्यामध्ये माझा नंबर का नाही ह्याचं चिंतन करा. समजलं का नाही? म्हणजे चौथं मिनिमम तुम्ही 5व्यात लावलं तरी काही अडचण नाही आहे, 6व्या-7व्यात लावलं तरी काही अडचण नाही. आम्ही नाही म्हणत, नाही तर म्हणसाल 4थ्यातच लावा, असं काही म्हणत नाही. परंतु सम्यक्त्वामध्ये माझा नंबर का नाही अशी स्वतःला जाणीव असली पाहिजे. आणि ही जर जाणीव असेल, है ना, तर मोक्षमार्गामध्ये चांगलं आपली गती चालली आहे. आणि ह्याची जर जाणीव नसेल, काय नाही, काय फरक पडत नाही, असं आपलं होईल हळूहळू होईल, पुढं जाऊन होईल, आहे ना, असं कधी कोणाचं झालेलं नाही. अभि नाही तो, एवढं लक्षात ठेवायचं, आहे ना. पुढं 700 करोड झालं. 5व्या गुणस्थानावरती मनुष्य किती? 13 करोड. जास्तीत जास्त संख्या जर सापडली तर, ठीक आहे ना. आणि पुढं 6व्या गुणस्थानापासून हे सगळे मनुष्याचीच गुणस्थान आहेत, काल आपण बघितली होती का नाही? त्यामुळे मॅक्झिमम संख्या हीच मिळणार. आलं लक्षात? तर सांगायचं सगळं, बोला पटपट, नको ना. काल परवा झालेलं, हां बघा, झालं तसं रिव्हिजन झालं. अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे, हे गुणस्थान पाहिलं. आता हे गुणस्थानाचं ठीक आहे, काळ पण काय गरज. आता पुढं बघूया आपण काय, जीव समास. जीव समास समजते का? जीव समास म्हणजे काय सांगितलं होतं? जीव आणि समास म्हणजे भेद. जीवाचे काय सांगितले होते? भेद. ठीक आहे ना. तर मग अशा प्रकारे आपण पाहणार आहोत. संक्षेपामध्ये शॉर्टमध्ये जर बघितले तर ते सांगितले होते काय, हे भेद किती पाहिजे होते? 14. आठवत आहे ना सगळं? आता हे हिथं बघून सांगचाल, मला अपेक्षा होती न बघता सांगायचं. जीव समास 14 लक्षात ठेवा, वारंवार येतात, आहे ना. ज्यांना पुढं मोठं टार्गेट करायचं त्यांनी चांगलं लक्षात ठेवायचं, आहे ना. एकेंद्रियाचे कुठले कुठले? बादर आणि सूक्ष्म, आहे ना. परत द्विइंद्रिय, त्रिइंद्रिय, चतुर्इंद्रिय आणि पंचेंद्रियाचे संज्ञी, असंज्ञी, असे किती झाले एकूण? 7 झाले का नाही? हा ना. 7 गुणिले 2 14. 2 कुठले? पर्याप्त आणि कळलं का नाही? समजतंय ना. म्हणजे पर्याप्त बादर एकेंद्रिय, अपर्याप्त बादर एकेंद्रिय असं केलं तर 14 होतात. लक्षात येतं ना. इथं बघून नाही, डोक्यात पाहिजे. मला खरं विचारायचं होतं तुम्हाला, पण आता इथं फुटलं, आहे का नाही. बरं, हे 14 झाले, आहे का नाही, आहे ना. आणि आपण अजून पण भेद घटवले होते. किती भेद सांगितले होते? हां 14 झाले. 14 नंतर पुढं 19 पण आहेत, आहे ना. ठीक आहे. अजून 57. आठवतात का कसे आले 57? नाही. मग परीक्षेत काय लिहिणार आहे? अभ्यास करा सांगतोय. अभ्यास करणार तेव्हा माझा अभ्यास करायचा. अहो, हे आपल्या जन्मोजन्मी लक्षात ठेवायचंय. मग अक्षराला जात नाही तोपर्यंत लक्षात ठेवायचं, कळालं का नाही. मग अक्षरा म्हणजे केवल्यान होत नाही तोपर्यंत लक्षात ठेवायचं, आहे ना. असो, ठीक आहे. बघा आता 19 कसं आणतोय आपण. सामान्यच्या पेक्षाने सांगितलं. एकेंद्रियाचे काय केले आता त्यांनी? एकेंद्रियाचे कसे 14 भेद झाले? पहिल्यांदा एकेंद्रियाला फोडलं. काय केलं? एकेंद्रियाचे पहिल्यांदा काय केले? 5 भेद केले. ठीक आहे ना. 5 मध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, ह्याला काय, ह्यांचे काय फक्त बादर आणि सूक्ष्म. कळलं का नाही. वनस्पतीचे परत 2 भेद केले, साधारण आणि प्रत्येक. साधारणचे परत नित्य, निगोद आणि प्रत्येकाचे प्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. अशा प्रकारे किती झाले?
12. कळलं का नाही? का कन्फ्युजन झालं? बघा परत आहे. हे 1 पृथ्वी, जल 2, अग्नी 3, वायू 4. वनस्पतीमध्ये नित्य निगोद साधारण 5 आहे ना. इतर निगोद साधारण 6 दुने 12. 2 म्हणजे बादर सूक्ष्म असा भेद केला. आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये प्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. 12 आणि 2 आलं का? एकेंद्रिय 14 कसे आले? कळलं का नाही? हां, मग ह्यांना बादर आणि सूक्ष्म असा भेद का केला नाही? थांबा 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 थांबा, मला माहिती तुम्हाला उत्तर. मला इकडनं बघू दे, नाही तर मग तुमच्याकडे देतो. काय प्रश्न आहे? काय लक्ष नाही का? आता इथं आपण भेद केलं होतं का नाही? ह्या सगळ्यांचे 6 दुने 12 केलं. बादर आणि सूक्ष्म, नित्य निगोद, इतर निगोद ह्यांचे बादर सूक्ष्म भेद केले का नाही? पृथ्वी, जल, अग्नी, वायू ह्यांचा बादर सूक्ष्म केला का नाही? प्रत्येक वनस्पतीचं बादर सूक्ष्म का केलं नाही एवढं विचारतो तुम्हाला. काय सांगा आता? कारण प्रत्येक वनस्पती ही बाजारच असते. कळलं का नाही? काय विचार करावा लागेल, काय वेगळं आहे काय वेगळं आहे. पण असा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत विचारला, प्रत्येक वनस्पतीचे सूक्ष्म आणि बादर भेद आहेत का, तर उत्तर काय येणार? है ना? का नाही? प्रत्येक वनस्पती काय आहे? प्रत्येक शब्द समजताय तुम्हाला? प्रत्येक म्हणजे काय? एका शरीराच्या आश्रयानं एकच जीव राहतो. तो काय सांगितलं? प्रत्येक. ठीक आहे ना? आणि साधारण म्हणजे काय? एका शरीराच्या आश्रयाने अनेक जीव राहतात, त्याला काय म्हणलं? साधारण. हे साधारण वनस्पतीचं दुसरं नाव काय आहे? निगोद. समजलं का नाही? निगोद म्हणतो का नाही? ते निगोद म्हणजे साधारण वनस्पती. समजले का? निगोद म्हणजेच काय झालं? आपण म्हणतो का नाही, निगोदात गेला, निगोदात आला वगैरे सारखं म्हणतो का नाही? तर ते साधारण वनस्पती जीव आहेत, आहे ना, जे एका शरीराच्या आश्रयाने अनेक जीव राहतात. ह्या निगोदी जीवांचं तुम्हाला सांगितलं होतं का नाही? सगळे एकाच वेळेस जन्मतात, सगळे एकाच वेळेस श्वास घेतात, सगळ्यांना एकाच वेळेस आहाराची इच्छा होते, सगळे एकाच वेळेस मरतात. हम साथ साथ है. कळलं? आलं लक्षात? मिळून करायची जी भावना आहे का नाही, मग करा. मिळून पाप केली, आता मिळूनच राहावा. आ काय बादर निगोदी? आता जीव म्हणजे काय वेगळं काय असणार? सूक्ष्म म्हणजे फक्त ते अडथळा करत नाहीत, आणि बाजार निगोदी अडथळा करतात, एवढंच. पण भरलेत ना सगळ्या 3 लोकांमध्ये, खचाखच भरलेत, आहे का नाही? हे निगोदी. सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे? हा ना, ह्या साधारण वनस्पतींचीच. कळलं का? सगळ्यात जास्त संख्या 3 लोकांमध्ये अनंत कोण आहेत? हे साधारण वनस्पती. पहिल्या गुणस्थानवरती अनंत कोण आहेत? हे साधारण वनस्पती. म्हणून इथे आचार्य म्हणतात की सगळ्यात घाबरायचं आपल्याला नरकाशी नाही. कोणाशी? या साधारण वनस्पती, म्हणजे निगोद अवस्था होऊ नये. तहते चय थावर तनुधरे. कळते का नाही छेडालेची लाईन? हां, बस हे पाणायचं नाही आहे, बाकीचं काय व्हायचं होऊ द्या, पण ते हे व्हायचं कामा नाही. लक्षात आलं का नाही? ते एकेंद्रिय बनला तर मग खूप अवघड है ना. मग परत दुर्लभल ही जो चिंतामणी. कळलं का नाही? माहिती ना ते उदाहरण? समुद्रामध्ये एक रत्न टाकलं. मला काल खरं ते घटवायचं होतं, वेळ झाला, उद्या घटवतो. समुद्राचं मला ते घटवायचं होतं, मला उद्या घटवतो. ठीक आहे, तर समजलं का? पॉईंट समजलं का नाही? तर अशा प्रकारे हे साधारण वनस्पती म्हणजे कोण? बोला की लवकर, पटपट. निगोदी जीव. कळलं? आता ह्यांचे 2 भेद केले, नित्य निगोद. नित्य निगोद म्हणजे काय? निगोद पर्याय सोडून त्यांनी बाकीची कुठली पर्याय अजून धारणच केली नाही.
अजून ते वनस्पती काही काहीच आहेत. पृथ्वी काहीक, अग्नी काहीक, जल काहीक, वायू काहीक सुद्धा झालेले नाहीत. अनादिकाळापासून निगोदीच आहेत. तसं होईल की तसं लावू नका. ते 608 जीव येतात की प्रत्येक 6 महिन्याला, है ना. तर त्यांचं नाव काय आहे? नित्य निगोद. आणि इतर निगोद म्हणजे काय? ज्यांनी इतर पर्याय धारण करून परत निगोदात गेले ते इतर निगोद. समजलं ना? नित्य निगोद कळेल ना? पक्क आलं लक्षात? अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे? हे निगोदी जीवांचं वर्णन सांगितलंय. आणि वनस्पतीमध्ये सांगितलं काय? हे प्रत्येक वनस्पती सप्रतिष्ठित आणि सप्रतिष्ठित म्हणजे काय? प्रत्येक वनस्पतीत आपण पाहिले ना, ज्या शरीराचा एकच स्वामी, तसं झाड दिसतंय का नाही? एकच स्वामी, ते झाली प्रत्येक वनस्पती. पण सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित म्हणजे काय? एवढं सांगा, थांबूया. सांगा लोक. उलट सांगायला लागलाय. सप्रतिष्ठित खाण्यासारखी असते काय? पण तरी खाण्यायोग्य आहे म्हणले हो, म्हणून म्हणलं ते चुकलं. कळलं का? की ह्या शरीराचा एकच स्वामी आहे, परंतु त्या शरीराच्या आश्रयाने अनेक जीव राहतात, म्हणून ती खाण्यायोग्य नाही. म्हणून ती बनली सप्रतिष्ठित. प्रत्येक. कळालं का नाही? आणि त्यांचा सगळे जीव निघून गेले आहे ना, तेव्हा काय झालं? अप्रतिष्ठित प्रत्येक. आलं का लक्षात? जसं उदाहरण काकडी समजा. कोवळी काकडी जर बघितली तर त्याच्या आश्रयानं खूप जीव असतात, है ना. ते तुम्ही डोळ्यानं बघायला जाऊ नका. हे केवळ ज्ञानात आलेली चर्चा आहे का नाही? त्यामुळं उगव नाही तर मग ते म्हणणार मायक्रोस्कोप खाली बघा, मग ते म्हणणार कोवळ्यात पण दिसतंय, पिकल्यात पण दिसतंय. उगे काय तर डोकी चालते ती, आहे ना. तर तसं काय नाही, ती केवळ ज्ञानातली चर्चा आहे ना. तर मग सांगायचा अभिप्राय काय की कवळी काकडी आहे. मग कवळी काकडी जी आहे त्याच्या आश्रयानं खूप जीव असतात, पण तीच काकडी जेव्हा पक्व होते, पिकते, कळालं का नाही, तेव्हा ते काय झालं? अप्रतिष्ठित प्रत्येक झाला. आलं लक्षात? कवळा आंबा आणि पिकलेला आंबा. आता कळलं सगळ्याला. मग तुम्हाला ते सांगतोय. तर आलं लक्षात? पॉईंट समजला का? अशा प्रकारे काय झालेलं आहे हे प्रकरण बघितलेलं आहे. बाकी सगळी चर्चा उद्याच्याला. आणि तुमचं हे करा बरं का.